माझा आणि दादाचा संबंध फार म्हणजे फारच जुना होता। आदरणीय शरद पवार साहेबांच्या ते परिवारातले सदस्य म्हणून माझी ओळख 80च्या आसपास, जेव्हा आम्ही राजकारणात नव्हतो, दादाही नव्हते, आणि त्याच्यानंतर आमचा राजकीय प्रवासही जवळपास त्याच दरम्यान सुरू झाला। ते पुणे बँकेचे अध्यक्ष झाले, मी गोंदिया नगर परिषदच्या अध्यक्ष झालो, आणि त्याच्यानंतर 91च्या साली आम्ही दोन्ही लोकसभेवर निवडून गेलो। आणि त्यांच्या आणि माझ्या संसदीय जीवनाची ते सुरुवात होती। नंतर ते महाराष्ट्रात आले आणि इथेच त्यांनी आपल्या व्याप वाढवलं। आपल्या सगळ्या लोकांना विदित आहे म्हणून की मी काही जास्त बोलू इच्छित नाही, पण एवढंच म्हणेल की एवढा मोठा एक व्यक्तिमत्व, किती मोठा माणूस होता, ते जिवंत असताना तर आपण पाहिलंच, पण जीवनाच्या नंतरही ज्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्र आणि देशाकडून त्यांच्याविषयी जे विचार व्यक्त करण्यात येत आहे, जे लोकांनी खरोखर, अरे जवळचा माणूस, घरचा माणूस गेल्यावर अश्रू आपले निघत नाही, दादासाठी लाखो लोकांनी अश्रू वाहिले असेल या महाराष्ट्रामध्ये, ही आपल्या सगळ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून बघितलेलं आहे। आणि म्हणून अधिक काही बोलण्यासारखं नाही, वेदना आहे, दुःख आहे। आमच्या सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार, जय पवार, आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत, आणि आपण सगळे सुद्धा त्यांच्या उद्याच्या प्रवासासाठी भक्कमपणे उभे राहणार आहोत याची मला खात्री आहे।